नमस्कार. चला, आज आपण एका नदीच्या प्रवाहाबरोबर एक प्रवास करूया. सह्याद्रीच्या थंडगार हिरव्यागार कुशीत उगम पाहून, डोंगर दऱ्यांमधून वाट काढत, साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीला स्पर्श करत, सांगली कोल्हापूरच्या सुपीक मैदानांना समृद्ध करत महाराष्ट्राचा निरोप घेणाऱ्या एका जीवनदायिनीचा प्रवास. आपण बोलतोय कृष्णा नदीबद्दल. गोदावरीनंतर दक्षिण भारतातली ही दुसरी सर्वात मोठी नदी, पण तिची गोष्ट महाराष्ट्रासाठी खूप खास आहे. अगदी. आज आपण फक्त आकडेवारी किंवा परीक्षेपुरती माहिती नाही, तर कृष्णा नदीची खरी ओळख करून घेणार आहोत. तिची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम भागाच्या अर्थव्यवस्थेची, संस्कृतीची आणि इतिहासाची गोष्ट आहे. एका अर्थाने कृष्णा नदीच्या संपूर्ण प्रवासाच्या महाकाव्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अध्याय महाराष्ट्रात लिहिला जातो. म्हणूनच आपल्याकडच्या या खोऱ्याला अप्पर कृष्णा म्हणजे कृष्णेच्या प्रवासाचा उगम आणि सुरुवातीचा टप्पा म्हटलं जातं. चला तर मग या अध्यायाचे पानं उलगडूया. प्रत्येक कथेची एक सुरुवात असते, तशीच या नदीचीही आहे. हिचा उगम नेमका कुठे होतो? या कथेची सुरुवात होते सह्याद्रीच्या रांगेत महाबळेश्वरला, समुद्र सपाटेपासून साधारण 1220 मीटर उंचीवर. पण गंमत अशी आहे की हे ठिकाण फक्त कृष्णेचं एकटीचं उगमस्थान नाही. निसर्गाने इथे जणू काहीतरी विशेष योजना केली आहे. एकाच ठिकाणाहून तब्बल 5 नद्या उगम पावतात. पूर्वेकडे वाहणाऱ्या कृष्णा, कोयना आणि वेण्णा, आणि पश्चिमेकडे म्हणजे कोकणात उतरणाऱ्या सावित्री आणि गायत्री. अच्छा, म्हणजे हे खऱ्या अर्थाने एक पंचगंगा उगमस्थान आहे? हो, म्हणता येईल. म्हणजे एकाच स्रोतातून काही प्रवाह पूर्वेला पठारावर तर काही पश्चिमेला थेट समुद्राकडे जातात. निसर्गाची ही विभागणीच अविश्वसनीय आहे. आता या नदीच्या विस्ताराबद्दल बोलूया. आपण म्हणालात की महाराष्ट्रात फक्त पहिला अध्याय लिहिला जातो, म्हणजे तिचा प्रवास खूप मोठा असणार. हो, खूप मोठा. महाबळेश्वर पासून बंगालच्या उपसागरापर्यंत तिचा एकूण प्रवास तब्बल 1401 किलोमीटरचा आहे. 1401 किलोमीटर? हो, आणि त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला येतात फक्त 282 किलोमीटर. म्हणजे एकूण प्रवासाच्या केवळ 22%. अगदी. आणि पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर ते तर त्याहून कमी आहे. म्हणजे बघा, एकूण 2,59,000 चौरस किलोमीटरच्या खोऱ्यापैकी महाराष्ट्रात फक्त 28,700 चौरस किलोमीटर, म्हणजे केवळ 11% क्षेत्र आहे. फक्त 11%. आकडा ऐकून कमी वाटतो, पण या 11%चं महत्त्व किती आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. या क्षेत्राची काही नैसर्गिक सीमा आहे का? म्हणजे कोणत्या भौगोलिक घटकांनी हे खोरं बंदिस्त आहे? नक्कीच. या खोऱ्याला निसर्गाने जणू एका पाळण्यात ठेवलंय बरं का. याच्या उत्तरेला आहे शंभू महादेव डोंगररांग, जी कृष्णा आणि भीमा नदीची खोरी वेगळी करते. तर दक्षिणेला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, ज्योतिबाचे डोंगर आणि चिकोडी डोंगर रांगा आहेत. या 2 रांगांच्या मध्ये कृष्णा आणि तिच्या उपनद्यांचा सगळा प्रवाह आणि पसारा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला नदीचा उगम आणि तिचं महाराष्ट्रातलं घर कुठे आहे हे कळलं. पण नदी कधीच एकटी वाहत नाही. तिच्या प्रवासात अनेक लहान मोठे प्रवाह सामील होतात. मला वाटतं इथूनच तिची खरी गोष्ट सुरू होते. आपण तिच्या उपनद्यांना डाव्या आणि उजव्या बाजूनी मिळणाऱ्या अशा 2 भागांत पाहूया का? हो, ती विभागणी समजायला खूप सोपी आहे. आधी डाव्या किनाऱ्याने म्हणजे उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या पाहूया. या बाजूला तशी शांतता आहे. एकच मुख्य उपनदी आहे येरळा. ही सातारा जिल्ह्यात मस्कोबाच्या डोंगरात उगम पावते आणि दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव, खानापूर तालुक्यांना पाणी देत साधारण 125 किलोमीटरचा प्रवास करून सांगलीजवळ ब्रह्मनाळ इथे कृष्णेला मिळते. पण अनेकदा आपण भीमा नदीचा उल्लेख कृष्णेची उपनदी म्हणून वाचतो. ती तर एक प्रचंड मोठी नदी आहे. तिचं काय? हां, खूप चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. भीमा ही खरंच महाराष्ट्रातली एक मोठी नदी प्रणाली आहे. पण ती कृष्णेला मिळते महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर. कर्नाटकात रायचूरजवळ कुरगुड्डी नावाच्या ठिकाणी हा संगम होतो. त्यामुळे जेव्हा आपण फक्त महाराष्ट्राच्या भूगोलाचा विचार करतो, तेव्हा भीमा नदीला एक स्वतंत्र खोरं मानलं जातं. अच्छा. जरी ती पुढे जाऊन कृष्णेला मिळत असली तरी. महाराष्ट्राच्या हद्दीत डाव्या बाजूची प्रमुख साथीदार येराळाच आहे. अच्छा, म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून भीमा एक स्वतंत्र प्रणाली आहे. हा मुद्दा स्पष्ट झाला. जर डावी बाजू इतकी शांत असेल तर याचा अर्थ खरा पॉवर हाऊस म्हणजे कृष्णेला तिचं पाणी आणि वेग देणाऱ्या नद्या सह्याद्रीतून म्हणजेच उजव्या बाजूनी येत असणार. बरोबर. तिथेच खरे मोठे खेळाडू आहेत का? अगदी बरोबर पकडलं. कृष्णेचं खरं सामर्थ्य तिच्या उजव्या बाजूने येणाऱ्या उपनद्यांमध्ये आहे.
या सगळ्या नद्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेत भरपूर पावसाच्या प्रदेशात उगम पावतात आणि प्रचंड पाणी घेऊन कृष्णेला येऊन मिळतात. या यादीतली पहिली नदी म्हणजे वेण्णा. जिथे कृष्णा उगम पावते तिथेच महाबळेश्वरला वेण्णा सुद्धा उगम पावते आणि साताऱ्याजवळ माहुली येथे कृष्णेला मिळते. प्रसिद्ध लिंगामळा धबधबा याच नदीवर आहे. आणि वेण्णानंतर येते कोयना, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. हे बिरुद या नदीला का मिळालं याबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटतं. या बिरुदामागे महाराष्ट्राच्या विकासाची गाथा दडलेली आहे. कोयना नदी महाबळेश्वरजवळच उगम पावते आणि दक्षिणेकडे वाहते. हेळवाकजवळ तिच्यावर कोयना धरण बांधलं आहे, ज्याच्या जलाशयाला शिवसागर म्हणतात. हा जलाशय प्रचंड मोठा आहे. पण भाग्यलक्ष्मी हे नाव फक्त शेतीच्या पाण्यामुळे नाही, तर जलविद्युतमुळे. अगदी स्वातंत्र्यानंतर जेव्हा महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीसाठी धडपडत होतं की नाही, तेव्हा या कोयना प्रकल्पाने राज्याला ऊर्जा दिली. मुंबई, पुण्यासारख्या औद्योगिक पट्ट्याला लागणारी वीज इथून पुरवली गेली. या एका प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीचा पाया घातला गेला. म्हणून ती फक्त एक नदी राहत नाही, ती राज्याच्या प्रगतीची जीवनरेखा, भाग्यलक्ष्मी बनते. पुढे कराड शहरात कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो, ज्याला मोठ्या प्रेमाने प्रीतिसंगम असं म्हटलं जातं. अप्रतिम. म्हणजे कोयना धरणाचं पाणी फक्त शेतात नाही तर कारखान्यांमध्ये आणि घराघरात पोहोचलं. आता पुढच्या नद्या कोणत्या आहेत? पुढे आहे वारणा नदी. सांगली जिल्ह्यात प्रचितगडजवळ उगम पावून ती सांगली शहराच्या जवळ हरिपूर येथे कृष्णेला मिळते. या नदीवरचं चांदोली धरणही खूप महत्वाचं आहे. आणि वारणानंतर येते जिच्या नावातच एक वेगळंपण आहे, ती पंचगंगा. पंचगंगा हे नाव ऐकलं की पुराणातल्या कथा आठवतात. 5 नद्यांचा संगम. ही कल्पनाच किती सुंदर आहे. या 5 नद्या कोणत्या? इथेच या नदी प्रणालीचं वैशिष्ट्य आहे. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि गुप्त मानली जाणारी सरस्वती. या 5 नद्यांच्या प्रवाहातून पंचगंगा नदी तयार होते. यापैकी भोगावती हा मुख्य प्रवाह मानला जातो, ज्यावर शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी ही 2 मोठी औद्योगिक शहरं याच पंचगंगेच्या काठावर वसली आहेत. पण इथे एक विरोधाभासी आहे, नाही का? ज्या नदीने कोल्हापूर आणि इचलकरंजीला समृद्ध केलं, आज त्याच शहरांमुळे ती प्रचंड प्रदूषित झाली आहे. हीच या विकासाची दुसरी काळी बाजू आहे. पंचगंगा ही जीवनदायिनी आहे, पण आज ती महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांपैकी एक आहे. औद्योगिक सांडपाणी आणि शहरांमधील मैला यामुळे तिचं पाणी काळं पडलं आहे. ही समृद्धीसाठी मोजलेली एक मोठी किंमत आहे. ही पंचगंगा पुढे जाऊन नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाच्या वाडी येथे कृष्णेला मिळते. हे एक मोठं तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे एकाच नदीच्या बाबतीत आपल्याला समृद्धी, संस्कृती आणि प्रदूषण हे 3ही पैलू दिसतात. या व्यतिरिक्त अजून कोणत्या महत्वाच्या नद्या आहेत? हो, अजून 2 नद्या महत्वाच्या आहेत. एक म्हणजे दूधगंगा, जी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उगम पावते आणि कोल्हापुरातून वाहत जाऊन पुढे कर्नाटकात कृष्णेला मिळते. तिची उपनदी आहे वेदगंगा. आणि दुसरी म्हणजे घटप्रभा. हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही नदी काही अंतरासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांची नैसर्गिक सीमा बनते. वाह! म्हणजे आपण आत्तापर्यंत कृष्णेच्या संपूर्ण प्रवासाचा नकाशाच पाहिला. उगमापासून ते तिला मिळणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या साथीदारापर्यंत. परीक्षेच्या दृष्टीने किंवा पटकन आठवण्यासाठी या प्रवासातले महत्वाचे थांबे म्हणजे संगमस्थळं, धरणं आणि शहरं यांना पण एकत्र पाहूया का? हो, नक्कीच. सुरुवात संगमांपासून करूया, कारण जोड्या जुळवासाठी हा भाग नेहमीच विचारला जातो. नक्कीच. ही संगमस्थळं म्हणजे केवळ भूगोलाचे बिंदू नाहीत, तर ती सांस्कृतिक केंद्र आहेत. कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम होतो माहुली, साताऱ्याजवळ. माहुली, ठीक आहे. कृष्णा आणि कोयना यांचा प्रीतिसंगम होतो कराड येथे. कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो ब्रह्मनाळ, सांगलीजवळ. पुढे सांगलीतच हरिपूर येथे कृष्णा आणि वारणा एकत्र येतात. आणि सर्वात महत्त्वाचा, कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम होतो नृसिंहवाडी या तीर्थक्षेत्री. ही यादी खूपच महत्वाची आहे. आता या नदी प्रणालीवरची धरणं. आपण कोयनेबद्दल बोललो, पण इतरही महत्वाची धरणं आहेत ज्यांनी या भागाचा चेहरामोहरा बदलला. हो, धरणांशिवाय या भागातील शेती, विशेषतः ऊस शेती शक्यच झाली नसती. खुद्द कृष्णा नदीवर वाईजवळ धोम धरण आहे. धोम धरण. कोयनेवरचं शिवसागर जलाशय असलेलं कोयना धरण तर आहेच. वारणा नदीवर चांदोली धरण आहे.
पंचगंगेचा मुख्य प्रवाह असलेल्या भोगावती नदीवर छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात बांधलेलं दूरदृष्टीचं प्रतीक असलेलं राधानगरी धरण आहे, अच्छा. ज्याच्या जलाशयाला लक्ष्मीसागर म्हणतात, आणि दूधगंगा नदीवर काळाम्मावाडी धरण आहे. या सर्व धरणांनी पश्चिम महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केलं आहे. आणि या समृद्धीमुळेच या नद्यांच्या काठावर मोठी शहरं आणि तीर्थक्षेत्र वसली. त्यांचाही आढावा घेऊया. बरोबर. नदी आणि मानवी वस्तीचं नातं अतूट आहे. कृष्णेच्या काठावर वाई, कराड, सांगली ही प्रमुख शहरं आहेत, तर औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दत्त संप्रदायाची मोठी तीर्थक्षेत्र आहेत. आणि पंचगंगेच्या काठावर तर कोल्हापूर आणि इचलकरंजी ही दोन मोठी आर्थिक केंद्र आहेत. येरळा नदीच्या काठी वडूजसारखं तालुक्याचं ठिकाण आहे. या प्रत्येक शहराची आणि नदीची एक स्वतःची कहाणी आहे. तर महाबळेश्वरच्या 5 धारांपासून सुरू झालेला हा प्रवास कोयणेसारख्या भाग्यलक्ष्मीला सोबत घेत, पंचगंगेसारख्या सांस्कृतिक प्रवाहांना स्वतःत सामावून घेत पश्चिम महाराष्ट्राला समृद्ध करतो. आपण आज या नदीचा उगम, तिचा विस्तार, तिच्या उपनद्या, महत्वाची धरणं आणि संगमस्थळं या सगळ्याचा एक सविस्तर आढावा घेतला. हा केवळ भूगोलाचा अभ्यास नव्हता, तर एका प्रदेशाच्या जडणघडणीची गोष्ट होती. आणि ही गोष्ट इथे संपत नाही. आपण पाहिलं की महाराष्ट्रात उगम पावून ही नदी पुढे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून, म्हणजे आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, समुद्राला मिळते. या एकाच नदीवर 3 राज्यांची शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची सोय अवलंबून आहे. आणि इथेच भविष्यातील एक मोठं आव्हान दडलेलं आहे. तुम्ही आंतरराज्यीय पाणीवाटपाच्या मुद्द्याकडे इशारा करत आहात का? हो. जसजशी लोकसंख्या वाढेल, पाण्याची गरज वाढेल, तसतसा या पाण्याचा प्रत्येक थेंबावरचा हक्क वाढणार. या नदीच्या पाण्यावरून या राज्यांमध्ये अनेक वर्षांपासून वाद आहेत. त्यासाठी लवाद नेमले गेले आहेत. भविष्यात हवामान बदलामुळे पावसाचं चक्र बदललं तर या पाण्याच्या व्यवस्थापनाची आणि वाटपाची आव्हानं अधिक गुंतागुंतीची होतील. त्यामुळे ही जीवनदायिनी भविष्यात संघर्षाचं कारण तर ठरणार नाही ना, हा विचार करायला लावणारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.